श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आज आपण श्रवण करूया श्री अधिक मास महात्म्य कथासार यातील अध्याय 23. संभ्रमाचे गोदान. बहीण बेपत्ता झाली, त्यामुळे तो संभ्रम बाळ खूपच शोक करू लागला. गावकऱ्यांनी कशीबशी त्याची समजूत घातली. नंतर थोड्याच दिवसांनी तो आपल्या पूर्वीचा ताक विकून पोट भरण्याचा धंदा करू लागला. या बहीण भावांना अनाथपणे सोडून गेलेला तो नारायण तीर्थयात्रा करीत भटकत भटकत 12 वर्ष फिरला आणि एके दिवशी अचानक आपल्या गुरुगृही परतला. संभ्रमाने परत त्याला ओळखलेच नाही, पण नारायणाने त्याला बाळपणाची खूण दिली, माता पित्याची आठवण दिली. तेव्हा गळ्यात गळा घालून संभ्रम खूप रडला. बहीण बेपत्ता झाल्याचे संभ्रमाने सांगितले तेव्हा नारायणाला वाईट वाटले, पण त्याला तिथे विधी लिखित माहीत होते, म्हणून त्याने संभ्रमाला धीर दिला आणि सांगितले, तू काही काळजी करू नकोस, आपण तिला शोधू. मग दोघांनी गायीचे दूध घेतले आणि ते गप्पा गोष्टी करीत शांत रात्री झोपले. रात्री नारायणाच्या मनात एकच विचार आला, तो त्याने सकाळी संभ्रमाला सांगितले. नारायण म्हणाला, बाळा, आता अधिक मास आला आहे. या महिन्यात स्नान, दान, व्रत, नियम केल्याने पुण्य मिळते आणि आपले मनातील हेतू पूर्ण होऊन सुख शांती मिळते. तर तू आता उद्या गोदानाचे पुण्य मिळवून सुखी हो. गोदान म्हणजे? संभ्रमाने विचारले. तेव्हा नारायण म्हणाला, गोदान म्हणजे ही तुझी गाय तू दान देऊन टाक आणि त्यावर दक्षिणा म्हणून तुझ्याजवळ जे काही द्रव्य असेल तेही दे. अधिक मासात हे असे गोदान करणे हे महान पुण्यकर्म आहे. उद्या सकाळीच गंगा स्नान करून ये. सत्पात्री ब्राह्मणाला ही गाय दक्षिणेसह दे. ते खरं, पण गुरु, ही माझी गाय मी देऊन टाकल्यावर माझा ताक विक्रीचा व्यवसाय आणि उदरनिर्वाह यांची सोय काय? संभ्रमाने विचारले. नारायण म्हणाला, तू त्याची चिंता करू नकोस. त्या पुरुषोत्तम देवाला भक्तांची काळजी असते. तो परमेश्वर किडामुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व प्राण्यांची काळजी घेत असतो. तू हे गोदान कर, त्या पुण्याईने तुझे कल्याणच होईल बघ. मी सांगतो तसे कर. मग तो संभ्रम बाळ दुसऱ्या दिवशी सकाळीच गंगा स्नान करून आला आणि त्याने यथाविधी आपल्या त्या गायीचे दान दिले. झाले. तो सबंध दिवस ते दोघे उपाशीच राहिले. रात्री पाणी पिऊन तसेच झोपले. दुसऱ्या दिवशी नारायण पहाटेच उठला, गंगेवर गेला. स्नान करून त्याने पुरुषोत्तमाचे ध्यान केले. नेमके त्याच वेळी नारद मुनी तेथून चालले होते. त्यांनी त्या ध्यानस्थ नारायणाचे मनोगत जाणले, संभ्रमाची सुद्धा परिस्थिती जाणली आणि थेट ब्रह्मलोकात जाऊन पित्याची भेट घेतली. नारद म्हणाला, तात, तुम्ही या संभ्रम बाळाची विधी लिखित जे लिहून ठेवले आहे ती खोटे ठरत आहे, कारण त्याने आपली गाय दान देऊन टाकली आणि ताक विक्री करून उदरनिर्वाह करण्याचे काम बंद पडले आहे. ब्रह्मदेवांनी अंतर्ज्ञानाने तो प्रकार जाणून घेतला आणि म्हणाले, नारदा, त्या संभ्रम बाळाला तो नारायण म्हणजे पक्का गुरु भेटला आहे. त्याने ब्रह्मलिखित खोटे पाडण्यासाठी तो डाव रचला आहे, पण मीही माझा लेख खोटा पडू देणार नाही. तू हा चमत्कार पाहत राहा. मग तिसऱ्या दिवशी ब्रह्मदेवाने एका शेतकऱ्याची रूप घेतली. बरोबर 10 चांगल्या गायी घेऊन तो संभ्रमाच्या दारी गेला आणि म्हणाला, बाळा, तुझ्या वडिलांनी ह्या 10 गायी माझ्याकडे ठेवल्या होत्या, तू आता सांभाळ. ह्या दुभत्या गायी घे आणि तुझा उदरनिर्वाह चालव. तो प्रकार पाहून संभ्रमाला नवल वाटले. त्याने आपल्या गुरुकडे नारायणाकडे पाहिले आणि त्याची संमती घेऊन 10 गायी ठेवून घेतल्या. झाले. पुन्हा संभ्रमाचा तो ताक विक्रीचा धंदा जोरात चालला. थोड्याच दिवसात नारायणाने पुन्हा विचार केला आणि संभ्रमाला त्या 10ही गायी दान देण्यास सांगितले. संभ्रमाने त्या बाबतीत पुन्हा आडेवेडे घेतले, पण नारायणाने त्याची समजूत घातली. तो म्हणाला, अरे, या अधिक मासात गोदानाचे फार मोठे पुण्य आहे. त्या पुण्याईने तुझे कल्याणच होईल. पुरुषोत्तमाला साऱ्यांची काळजी आहे. तू उद्याच हे 10 गायीचे दान करून टाक. गुरुची ती आज्ञा मानून संभ्रमाने त्या 10 गायी दुसऱ्या दिवशी यथाविधी दान देऊन टाकल्या व दक्षिणा म्हणून जवळचे सारे द्रव्यही देऊन टाकले. झाले. पुन्हा त्या दोघांचा उपवास. मग चित्रगुप्ताने ब्रह्मदेवाला तो प्रकार सांगितला. चित्रगुप्त म्हणाला, ब्रह्मदेवा, तुमचे विधिलिखित खोटे ठरत आहे. त्या संभ्रम बाळाने 10 गायी दान देऊन टाकल्या. त्याचा ताक विक्रीचा धंदा बंद पडला आहे. उदरनिर्वाह आता कशा चालणार? गोदानाचे पुण्य त्याच्या जमा बाजूवर वाढले आहे. ब्रह्मदेवाने अंतर्ज्ञानाने सारा प्रकार जाणून घेतला. संभ्रम बाळाला नारायण पक्का गुरु भेटला. त्याने माझे लिखित खोटे पाडण्याचा हा डाव रचला आहे, पण मीही काही कमी नाही. असे म्हणून ब्रह्मदेवाने काय केले? दुसऱ्या दिवशी 100 चांगल्या सवत्स धेनूक घेऊन सावकाराच्या वेशात तो संभ्रमाच्या दारी आला. म्हणाला, बाळा, तुझ्या वडिलांनी माझ्याकडे ह्या गायी ठेवल्या होत्या. वाढत वाढत त्यांची संख्या 100 झाली. आता माझ्याच्याने ह्या गायी सांभाळणे होत नाही, म्हणून ही ठेव मी परत करत आहे. तू ह्या 100 गायी घे आणि गोरस विकून तुझा उदरनिर्वाह चालव. संभ्रमाने आपल्या गुरुकडे पाहिले. त्यांची संमती घेऊन त्याने 100 गायी ठेवून घेतल्या. झाले. त्याचा तो ताक विकून उदरनिर्वाहाचा धंदा अगदी जोरात चालला. विधी लिखित सटवीची ती अक्षरे खरी ठरवण्यासाठी
स्वतः ब्रह्मदेवानेच हा सारा खटाटोप चालवला आहे हे त्या नारायणाने मनोमन जाणून घेतले. थोडे दिवस मजेत घालवल्यानंतर नारायणाने पुन्हा संभ्रमाला त्या 100 गायींचे दान करून पुण्य जोडण्याचा उपदेश केला. संभ्रमानेही गुरुची आज्ञा पाळून लगेच दुसऱ्या दिवशी शतगोदानाचा सोहळा थाटाने पार पाडला. त्यावर दक्षिणा म्हणून जवळचे सारे साचलेले द्रव्यही दिले. आता पुन्हा त्या दोघांवर उपासमारीची वेळ आली. नारायणाने गंगा स्नान करून पुरुषोत्तमाची प्रार्थना केली. अधिक मासातील त्या संभ्रमाच्या गोदानाचे खूपच पुण्य झाले. पुरुषोत्तम प्रसन्न झाले. त्यांनी नारदाला पुन्हा प्रेरणा दिली. नारदाने ब्रह्मदेवाला पुन्हा सांगितले, तात तुमची विधिलिखित खोटे ठरत आहे. उदरनिर्वाहासाठी त्या संभ्रम बाळाचा ताक विक्रीचा धंदा बंद पडला आहे. ब्रह्मदेवाला विचार पडला. तो मनाशी म्हणाला की आता 1000 गायी जरी मी नेऊन दिल्या तरी तो संभ्रम बाळ त्या गुरुच्या आज्ञेने गोदानाचे सहस्त्रपट पुण्य मिळवणारच. मग आता त्यापेक्षा असंच करावं झालं. तिसऱ्या दिवशी ब्रह्मदेवाने आपले हंस विमान सोडले. संभ्रम बाळ आणि गुरु नारायण स्नान करत होते. तेथे ते विमान उतरले. ब्रह्मदेवाच्या दूताने संभ्रम बाळाला मोठ्या सन्मानाने त्या विमानात बसवून थेट ब्रह्मलोकात नेले. तेव्हा नारायणाला आनंद झाला. तो म्हणाला, छान झाले. या थोर अधिक मासात संभ्रमाला गोदानाच्या पुण्याईने मोक्षपद मिळाले. नारायण म्हणाले, लक्ष्मी, आता पुढे 24व्या अध्यायात द्विजशर्माच्या कन्येची कथा सांगणार आहे, ती तू शांतपणे ऐक. अशा प्रकारे श्री अधिक मास महात्म्य कथासार यातील 23वा अध्याय इथे समाप्त होतो.